नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बघा स्क्रीनवर काय प्रश्न दिसतो, जबरदस्त प्रश्न आहे. करणी. आता ती गावाकडची करणी वेगळी आहे, ही करणी वेगळी. हा मॅथची करणी आहे. मग आता ही करणी सोडवायची कशी भाऊ? एकदम सोपं आहे. दिसायला जरी अवघड असलं ना, एकदम सोपं आहे. आपण एकदम ट्रिक पद्धतीने सोडणार आहोत. फक्त लक्ष द्या, शेवटपर्यंत बघायचं. काय इथं काय विचारलंय? वर्गमुळात 5 परत वर्गमुळात 5 परत वर्गमुळात 5 परत वर्गमुळात 5 असं करत करत, अरे बाबा हा क्रम, याचा क्रम पुढे थांबलेला आहे का? नाही, शेवटपर्यंत. शेवटपर्यंत म्हणजे की कुठपर्यंत? अखंडित स्वरूपात आहे. मग ह्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल ना, फक्त आणि फक्त काय माहिती का? 5. काही टेन्शन नाही घ्यायचं, जी वर्गमूळ संख्या असेल तीच लिहून टाका. आता पुढचं बघा. आता पुढचा प्रश्न काय आहे? 2 नंबर. वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5. अरे बाप, आता इथं तर अखंडित स्वरूपात आहे का? नाही, इथं कुठेतरी खंड झालेला आहे, कुठेतरी थांबलेला आहे. मग अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर जर पाहिजे असेल, काय नाही, फक्त काय करायचं? वर्गमूळाची संख्या कॉमन आहे ती घेऊन टाकायची. आता जे वर्गमूळ चिन्ह आहेत ना, किती चिन्ह आहेत? हे टोटल 4 चिन्ह आहेत. मग ते 4 चिन्हाचं रूपांतर घातामध्ये करायचं. म्हणजेच काय? हे वर्गमूळ चिन्ह आपण घातामध्ये कसं लिहितो? 1/2. मग 5चा 1/2 घात गुणिले 1/2 घात गुणिले 1/2 घात गुणिले 1/2 घात म्हणायचं. आणि छेदांचा गुणाकार करायचा. छेदाचा गुणाकार किती? 2 दुणे 4, 4 दुणे 8 दुणे किती? 16. आता या ठिकाणी जर बघितलं, हा वरची जी अंश आहे ते छेदापेक्षा कितीने लहान आहे बाबा? 1 ने कमी आहे. म्हणून इथं पण 1 ने कमी करायचं. 16 मधून 1 मायनस करायचं म्हणजे 15. म्हणजे उत्तर तुमचं असणार आहे 5चा 15/16 बघा. हा प्रश्न तुम्हाला जर कळला असेल, ही पद्धत जर तुम्हाला कळली असेल ना, तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये द्यायचं. चला भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.